न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्र शाखा अहिल्यानगर आयोजित चौथे युगश्री फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कवयित्री मेहमुदा रसूल शेख यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे थाटात संपन्न झाला आहे। यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर श्रीपाल सबनीस म्हणाले की सावित्रीबाईंच्या पत्रामध्ये असणारा फातिमा बी शेख यांचा उल्लेख त्यांचं अस्तित्व असणारा महत्त्वाचा पुरावा असल्याचा उल्लेख करून फातिमा बी शेख यांचे काळजातले स्थान कुणीही हिरावून घेऊ शकत नाही। आज त्यांच्या नावाने साहित्यिक सोहळे साजरे होत आहेत। मुस्लिम मराठी स्त्री साहित्यिक मोठ्या प्रमाणात लिहित आहेत। हा मराठी सांस्कृतिक संचिताचा गौरव आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजाभाई बागवान आणि संस्थापक शफी बोर्डेकर यांनी केले। याच कार्यक्रमात स्पंदन स्मरणिका युगश्री फातिमा बी शेख प्रातिनिधिक काव्यसंग्रह संपादन अनिसा सिकंदर शेख तसेच त्यांचाच काव्यसप्तक हा काव्यसंग्रह काळ काळांत आणि अहमदनगर साहित्यिक सूची शब्बीर बिलाल शेवटी सोबत काहीच येत नाही नसीम जमादार ख्वाजाबाई बागवान लिखित सांस्कृतिक सावल्या समीक्षा ग्रंथ या ग्रंथाचे प्रकाशन डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। फातिमा बी शेख साहित्य रत्न पुरस्कार सायरा बानो चौगुले यांना तर ॲडव्होकेट सिकंदर लतीफ शेख यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार शहाजहान शेख आणि मुख्याध्यापिका हुसेनसा बागवान यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार निलोफर पनिबंद यांना प्रदान करण्यात आला। जयंतीनिमित्त फातिमा बी शेखवर स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धेत बक्षीसपात्र यशवंत हिराबाई पगारे, कृष्णा अविनाश क्षीरसागर, ज्योत्स्ना डासाळकर, दादासाहेब शेख यांचा सन्मान करण्यात आला। तसेच इखलास रमजान अंकातील उत्कृष्ट कविता बाह मखदूम सुमैया चौधरी, आलिया गोहर यांना सन्मानित करण्यात आले। प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक शफी बोर्डेकर, संस्थाध्यक्ष हाशम पटेल, संस्था सचिव डॉक्टर सय्यद जब्बार पटेल, प्राचार्य इजा तांबोळी, गझलकार बाह मखदूम, प्राध्यापक सय्यद अलाउद्दीन आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित होते। वर्तमान चिंतन मांडताना हिंदू मुस्लिम भाईचारा कुठे हरवला या विषयाचे चिंतन करताना आमची हिंदू मुस्लिम संत साहित्य परंपरा जपण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष मेहमुदा शेख यांनी केले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर राहुल हांडे यांनी फातिमा बी शेख यांच्याविषयी आपले विचार मांडून त्यांचे अस्तित्व सिद्ध केले। फातिमा बीची जयंती शाळा कॉलेजात सरकारी निमसरकारी दप्तरात साजरी व्हावी, फातिमा शेखच्या नावाने विद्यापीठ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे फातिमा बी शेख प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या संपादिका अनिसा सिकंदर आपल्या मनोगतात म्हणाल्या। दुपार सत्रात कवी संमेलनाध्यक्ष नूरजहा शेख यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन यशस्वी संपन्न झाले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था सर्व पदाधिकारी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलशाद सय्यद, स्वागताध्यक्ष डॉक्टर सलीम सिकंदर शेख, रज्जाक शेख, केंद्रीय सहसचिव अनिसा सिकंदर शेख, केंद्रीय उपाध्यक्ष ख्वाजाबाई बागवान, शबाना तांबोळी, बेनजीर शेख यांनी विशेष प्रयत्न केले। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।